महाराष्ट्रातील सर्वांना आवडणारी मिसळ. महाराष्ट्रातीलच काय, आपल्या पूर्ण भारतात व बाहेरच्या लोकांनाही, बाहेरच्या देशातल्या लोकांनाही आवडणारी मिसळ. अगदी झणझणीत व तर्रीदार अशी अप्रतिम चवीची मिसळ आज आपण बनवणार आहोत. 7-8 लोकांना पुरेल अशी ही मिसळ आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी सीमा. माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील. सुरुवात करूया आपण सॅम्पलसाठी स्टॉक बनवण्यासाठी. पहिल्यांदा मी इथं भांड्यात थोडं तेल घेते. तेल गरम झालंय, आता आपण त्यात कांदा टाकून घेऊया. कांदा थोडा परतून घ्यायचा, म्हणजे काय चव येते चांगली स्टॉकला आपल्या. आणि कोण कोण काय करतं, डायरेक्ट तसंच टाकतं. मटकीत हळद मीठ टाकतात आणि उकडून घेतात, पण तसं नाही घ्यायचं. इथं मी कांदा टाकलाय तेलात, त्यात थोडे मीठ हळद घातली, हे थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यात मटकी टाकायची नंतर, आणि ती मटकी शिजवून घ्यायची, म्हणजे एक वेगळी छान टेस्ट येते याला. आपला कांदा जास्त भाजायचा नाही आहे, नुसता थोडासा परतून घ्यायचा आहे. आता त्यात मी मटकी टाकते. मटकी टाकून हलवून घेते छान व्यवस्थित. आता थोडं 2 मिनटं हलवायचं, म्हणजे मटकी पण चांगली याच्यात तेलात फ्राय केल्यासारखी होती आणि भाजीला चव चांगली येते. आता याच्यात मी पाणी टाकते. पाणी टाकून मटकी चांगली शिजून देऊया आपण. मी इथं पावशेर मटकीला मोठा अर्धा लिटरचं एक तांब्या पाणी टाकलेलं आहे. आता मटकी चांगली शिजून देऊया, तोपर्यंत दुसऱ्या मसाल्याची तयारी करूया आपण. आता मी मटकी झाकून ठेवते. पॅन गरम झालाय. सुरुवातीला आता खोबरं भाजून घेते. ह्याच्यात हे मी सुक्कं खोबरं अर्धी वाटी घेतलेलं आहे. खोबरं जास्त असं काळं पडून द्यायचं नाही, थोडं गोल्डन होईपर्यंतच भाजून घ्यायचं. खोबरं आता गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून खोबरं काढून घेते. आता याच पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं आणि ह्याच्यावर कांदा चांगला परतून घ्यायचा. आता मी कांदा घालते. कांदा उभा पातळ चिरून घ्यायचा, म्हणजे लवकर आपला कांदा शिजतो, भाजला जातो व्यवस्थित. कांदा आता चांगला भाजलाय. हे मगाशी भाजलेलं खोबरं आता ह्याच्यात घालून घेते. इथंच साईडला लगेच मी तीळ आणि खसखस घेतली, ते घालते. तीळ खसखस अशी साईडला भाजून घेऊया, कारण त्याला जास्त उशीर लागत नाही. आता तीळ खसखस झाली की ह्याच्यात मी आहे ना हे खोबरं आपलं, हे लसूण आणि अद्रक घेतले, ते ह्याच्यातच घालते. आता 2 मिनटं हे चांगलं परतून घेऊया आपण. आता इथं आपण गरम मसाले भाजून घेऊयात. पहिल्यांदा मी धणे घेतले, 2 दालचिनीचे तुकडे घेतले, 3 विलायची घेतल्यात, 1 चक्री फूल घेतले, दगडी फूल थोडी घेतले, 2-3, मोठी विलायची 1 घेतली, 2 लवंगा घेतल्यात, 2 मिरे घेतल्यात. आता हे चांगलं इथं भाजून घेऊया आपण साईडला. आता हा मसाला भाजलाय चांगला. आता आपण हा सगळा मसाला एकत्र चांगला अजून भाजून घेऊया थोडा. आता हा मसाला सगळा भाजलेला आहे चांगला. आता गॅस बंद करून हा मसाला थंड होऊन देऊया आणि मग नंतर मिक्सरला बारीक करूया. तो वाटण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय. ह्या प्रकारे मी असं बारीक केलेलं आहे. मटकी शिजलेली आहे. आता आपण मटकी वेगळी करूया आणि हा स्टॉक वेगळा करूया. आता आपण स्टॉक साईडला ठेवूया आणि सॅम्पल बनवायला घेऊया. सुरुवातीला आपण कढईत तेल घालूया. आणि तेल घालताना कंजूसी करायची नाही, कारण आपल्याला मिसळला कट भरपूर आला पाहिजे. सुरुवातीला मी ह्याच्यात कढीपत्त्याची पानं घालते. कढीपत्त्याची पानं चांगली अशी फ्राय झाली की त्याच्यात कांदा घालूया.
कांदा घालून थोडासा परतून घ्यायचं. कांदा परततच त्यात आपण मीठ घालायचं. इथे 1 चमचा मीठ घालूया. हळद घालूया 1 चमचा. आणि ही काश्मीरी मिर्च पावडर 1 चमचा. काश्मीरी मिर्च पावडर आपल्याला लालपणा यासाठी घालायचे. तिखटपणासाठी आपण मगाशी मसाला बारीक केला ना, त्यात गरम मसाला घातलेला आहे. आता याच्यात हे मगाशी वाटण केलेलं आपण घातलंय. हे वाटण असं याच्यात घातलंय. आता हे वाटण याच्यात चांगलं आपण परतून घेऊया तेल. गॅस थोडा कमीच ठेवायचा, जास्त फुल नाही करायचं. असा मसाला चांगला तेलात आपण भाजून घेऊया. आता हे मसाला ह्याच्यातच आपण कोथिंबीर घालूया आणि परत चांगला असा हलवून घेऊया. कोथिंबीर अशी मसाल्यात घातली ना, एक छान चव येते. म्हणजे कोथिंबीर नेहमी अशी फोडणीत घालायची मसाला भाजताना. आता यातच तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मिसळ मसाला घालू शकता, कोणत्याही कंपनीचा. आता मी यातच स्टॉक ओतला आहे. आता यातच एक उकळी फुटली की मी यातच मटकी घालून घेणार आहे. तुम्हाला घालायची असते तर तुम्ही घालू शकता, नाहीतर साईडला ठेवा. साईडला ठेवूनही कोणी कोणी नंतर घालतं मटकी. आता इथं पाणी अंदाजाने टाकायचं आहे. जास्त पण नाही घालायचं आणि जास्त कमी पण नाही. आता याच्यात ही मटकी घालून घेऊया. आता मटकी घातली. आपण ह्याच्या चांगला आता सगळ्या मसाल्यात शिजून देऊया थोड्या वेळ. आता याला 5-10 मिनिटं गॅसवर उकळी येऊन देऊया आणि मग नंतर बंद करूया. तर तयार आहे झणझणीत व मस्त कट आलेली अशी मिसळ. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल.